जालिंदरनाथ महाराजांचा प्रताप आणि नाथपंथाचा प्रताप, तेव्हा चंपावतीने खंजीर खोन आपला प्राण दिला. त्यावेळेस गोपीचंद राजाने त्या चंपावतीला कसं उठविलं ती कथा या अध्यायामध्ये आहे. 18वा अध्याय. परी आता सो कैसे काय करावे ब्रह्मातंत्रास, मग पाहुनी गोपीचंद वक्त्रास हस्त देई म्हणतसे. मग हस्त काढोनी दृष्टी देता झाला कर संपुटी, शिव जानोनी पोटी उच्चार करी राया ते. मग कवळोनी भस्मची मोठी मंत्र प्रयोग बोले होती, सकळ संजीवनी रहाटी पृक्षात शे भुजाते. भस्म भुजेशी होता सिंचन हाक मारित तये कारण, हाके सरशी त्वरे उठून चरणी माथा ठेवीतशे. आहा या जवल्या संजीवनी क्षणात उठिली राजपत्नी, जैसा शुक्र कच मुखातोनी 2 वेळा उठविला. तोची न्याय येथे झाला सकळा माझी भाव ठसला. आहा जालिंदरनाथ भला पूर्ण ब्रह्मा म्हणून या. मग लाग वेगे सकळ उठोनी श्रीनाथाच्या लोटले चरणी, मनती अपार केली करणी शुक्र प्रत्यक्ष कलिचा. मग समस्त म्हणती फारापूर्व कौतुक दावी गोपीचंद्राव, धन संपत्ती ते काय करावे टाकून जावे सर्वस्वी. मग सर्व जोग बोले राया भले, पश्चातापे पूर्ण तापले. परी ते स्मशान वैराग्य ठेले पुन्हा जैसे तैसेची, की करावी आव्हानीला ती निर्मळ. सवेची गंध मोरी लोळे उकिरडात उताविळ, विष्टा भक्षण आवडतसे. तान्नये सर्व लोक बोलती पश्चातापे दोंदिक, परी त्याचे सुटेन भोगिता नरक. प्रारब्ध योगे तयाचा आसू ऐसे प्रारब्ध करणी, श्री जालिंदर जाय उठोनी. मग उठता झाला कनकासनी हेळा पट्टणी जावया. मग तो तिलकचंदन रूपवती अभिमान दौडोनी झाला गलती. सलिलपणी पदावरती मस्तक ठेवी सप्रेमे, म्हणे महाराजा मी पतित राजवैभव झालो उन्मत. लघु मानिला गोपीचंद, तरी क्षमते वरी आता. तुम्ही दयाळू कणवाळू संत मायेहुनी मायावंत, तरी बाळाचे अनन्य यथार्थ उदरा माझी साठवा. आयशे बोलोनी नम्रोत्तर चरणी मोळी वारंवार, ठेवोनी म्हणे आजची रात्र वस्ती करा या ठाया. आयशे ऐकूनी तयाचे वचन बोलता झाला अग्निनंदन, चंपावतीचे हस्ते करून पाक निष्पत्ती करी का. अवश्य म्हणोनी तिलकचंद चंपावतीशी सांगे सद्गद, तिथे सांगोनी पाक प्रसिद्ध करविला नेटका. मग चंपावती भरतारा सहित बैसवली स्वपंक्तीस, आपला अनुग्रह देऊनी तिथे नाथपंथी मिरवली. आपुले मुखीचा उचिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास, देऊनी केले आमरपणास मैनावती परी सिंचिले. आयशे रीती सावरुनी भोजन विडे घेतले त्रिदोष गुण, राया तिलकचंदा आपण करिता झाला मुनिराजा. म्हणे ऐकवा सर्वज्ञ राशी गोपीचंद जातो पूर्ण तपासी, तरी सांभाळी याचे राजपदासी बाळा ज्ञान आशियांचे. तुझा प्रताप महिते संपूर्ण, शत्रुन येती तेने करुण. मीही येथे शनमास राहून सर्वार्थ पुरवीन की, परी राया शनमासासाठी मीही जाईन तीर्थ लोटी. परी मुक्तचंद पडता संकटी धाव घाली तू येथे. आयसे बोलता अग्निसुता अवश्य बोले तो नृपनाथ, यावरी राहुनी एक रात्र निगते झाले उभयंता. करोनी जालिंदरा नमन गोपीचंद करिता झाला गमन. जालिंदर ही मार्ग धरून हिळा पट्टणी चालिला. तिलकचंद नृपनाथ बोळवोनी आला स्वगृहात, येरीकडे मैनावती सुत मुक्काम साधितसे. आयशिया राहानी मार्ग कर्मोनी राव गेला बद्रिकाश्रमी. बद्री केदार भावे नमोनी तपा लागी बैसला. लोहकंटकी पादांगुष्ट
ठेवोनी तप करी वरिष्ठ, येरीकडे जालिंदर वाटे येऊनी पोहोचला, तेथे राहुनी शन्मास प्रीती, मुक्तिचंद उपदोषोनी अर्थार्थी, कानिपास शिष्य कटकाप्रती, धावोनी चालिला नाना तीर्थे करोनी भ्रमण 12 वर्षे, गेली लोटून शेवटी बद्रिकाश्रम पाहून गोपीचंद भेटला, मग ते तपाची उचित अर्थ उद्यापन देव समस्त, पाचारुनी स्वर्गस्थ गौरविले आदराने, महाविष्णू महेश सविता, अश्विनी वरुण अमरनाथा, भेटवोनी समस्त देवता, सनातपणी मिरवला, सकळ विद्येचा समारंभ भार, अभ्यास विला तो नृपर, पुन्हा दैवतानुनी सत्वर, वरा लागी ओपिला, आसो येथुनी गोपीचंदाख्यान, संपले पुढे करा सर्वन, श्री गोरक्ष श्री राज्या कारणे, जाईल गुरु आनावया, तरी आता अत्यभूत श्रोत्या सांगेल धुंडीसुत, मालू ऐसे नाम ज्याते नर हरिवंशी मिरवले, स्वस्थिती श्री भक्ती कथासार, समस्त गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिशुद्ध भाविक चतुर, अष्टदशाध्याय गोड हा हरे नमा श्री कृष्णार्पण नमस्तु, शुभवंतु श्रीरस्तु, श्री नवनाथ भक्तिसार, अष्टदशाध्याय समाप्त. हरे नमा पुंडलिकावर्दे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पार्वती पदी हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु भगवान बाबा की जय. बैरागी महाराज की जय. दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. सद्गुरु वामन भाऊ महाराज की जय. गजानन गणपती महाराज की जय. गोविंद महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. नवनाथ महाराज की जय.